हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. आता तुम्हाला डेकोरेशन बघून कळलंच असेल की आज आपण कुठे आलोय. गुड इव्हनिंग एव्हरीवन प्रेझेंट हिअर. आज तुमचं खूप स्वागत करते. मी आचल जयस्वाल, आजची तुमची होस्ट आहे इथे. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की आपण इथे का जमलोय. तिथे तर सगळ्यांना माहिती होतं की आम्ही का जमलोय, पण मी तुम्हाला सांगते. तिथे मी गेली होती, जे वॅरॉक कंपनी आहे आपल्या वाळूजमध्ये, तिथलच्या प्लांट मॅनेजर मिस्टर सरोदे सरांचं 60th बर्थडे अँड रिटायरमेंट प्रोग्राम होस्ट करण्यासाठी. तिथे त्यांनी मला ऍज अ अँकर बोलवलं होतं. खूप सुंदर इव्हेंट होता. सगळ्यात पहिले आम्ही त्यांचं 60th बर्थडे सेलिब्रेट केलं. 60 दिवे लावून त्यांचं ऑक्शन केलं, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. त्याच्यानंतर रिटायरमेंट प्रोग्रामला चालू केलं. तर मी स्टार्टअप असं केलं की लाईक मी त्यांच्या फ्रेंड्स, फॅमिली, कलिग्स अँड सिनियर ज्युनियर्सला स्टेजवरती बोलून त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट केलं की त्यांच्याबद्दल 2-2 शब्द बोलायचे आहेत. तर लिटरली सगळे प्रिपेअर्ड होते आणि त्यांनी इतकं हर्टफेल्ट ट्रिब्यूट दिलाय त्यांना. त्यांच्याबद्दल सगळेजण चांगले बोललेत की त्यांचा नेचर किती चांगला होता अँड ऑल दॅट थिंग. त्यानंतर मी सगळे आलेल्या गेस्टला वॅरॉक कंपनी बद्दल इन्फॉर्मेशन दिली थ्रू माय स्पीच. लाईक मी त्यांना सांगत होती की इतक्या मोठ्या कंपनीत प्लांट मॅनेजर लेवलवरून रिटायर होणं इज एनिथिंग बट नॉट द जोक. तर सरांचे किती एफर्ट्स अँड पेशन्स असेल तितके जॉब करायला. नंतर मी त्यांच्या सगळ्या कलिग्सला रिक्वेस्ट केलं होतं की त्यांच्याबद्दल 2-2 शब्द बोलायला. तर सगळ्यांनी तिथं सांगितलं की सरांचं नेचर खूप हेल्पफुल होतं थ्रू आउट द वर्क. तर मग सगळ्या आलेल्या गेस्टला थँक्यू म्हणण्यासाठी मी एक शायरी सुद्धा म्हणली. मनात आठवणी तर खूप असतात, कालांतराने त्या सरून जातात. तुमच्यासारखी माणसे खूप कमी असतात जे हृदयात घर करून जातात. ही शायरी मी तिथं ऑन द स्पॉट बनवली होती. तर ती सगळ्यांना फार आवडली होती वाटतं, कारण सगळ्यांनी खूप छान टाळ्या वाजून माझा रिस्पॉन्स दिला होता. सो मी थोडी कॉन्फिडेंट होती अजून पण माझ्या अँकरिंग बद्दल. त्यानंतर मग सगळ्यांचे स्पीचेस ऑलमोस्ट संपले होते. तर जे आपले मेन अट्रॅक्शन होते लाईक सरोदे सर, मी त्यांना रिक्वेस्ट केलं की त्यांची जर्नी आणि एक्सपिरियन्स शेअर करायला. तर त्यांनी आलेल्या सगळ्या लोकांसोबत त्यांची जर्नी शेअर केली की त्यांना किती एफर्ट्स अँड स्ट्रगल लागले इथपर्यंत यायला. अँड एंड ऑफ द एज्युकेशनल थिंग अँड लेट द फन बिगिन. म्हणजे मी सगळ्या स्पीचेस स्टॉप करून आता गेम्सला स्टार्ट केलं. सगळ्यात पहिले मी दोघांसोबत कपल क्वेश्चन गेम खेळले. नंतर मग मी पब्लिकमध्ये पण क्वेश्चन्स विचारले, जे आन्सर देण्यात लोक खूप एक्साइटेड होते. जसं की मी त्याच्यात अजून गेम घेतलं की लाईक मी मूवीजचे नाव इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून सांगितले आणि त्यांना हिंदीमध्ये ओळखायचे होते. देन हे बॉलवाला गेम, हे तर खूप इंटरेस्टिंग होतं. लाईक हे स्पेशली कपल गेम होतं, तर सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. लाईक एकमेकांसोबत थोडं टाइम स्पेंड केलं, मस्ती मजाक केली. अँड स्पेशली जे कपल घरी बदले काढू शकत नव्हते एकमेकांपासून, ते इथे काढले, म्हणजे बॉल मारून. ओके, जोक्स अपार्ट, पण खूप एन्जॉयबल गेम होता. तर सगळ्यांनी खूप अप्रिशिएट केलं ह्या गेमला आणि लिटरली सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला. त्यानंतर मग मी क्विजेस विचारले पब्लिकमध्ये. त्यांना बघितलं की कोण किती इंटेलिजंट आहे. सो ॲज युजल मुलीच जास्त इंटेलिजंट होते, कारण मला फिमेल साईडनी जास्त आन्सर्स येत होते रायदर दॅन मेल. तर आता तुम्ही कमेंट करून सांगा की कोण जास्त इंटेलिजंट असतं. मला तर वाटतं की फिमेलच जास्त असतं. मग नंतर आम्ही पेपर क्लासेस सोबत गेम खेळलो सिनियर सिटीजन कपल सोबत, आणि ते गेम नंतर मुलांनी पण जॉईन केलं. फार एन्जॉय केला. खूप सुंदर इव्हेंट झाला. जितके एफर्ट्स मी अँकरिंगसाठी घेतले होते तितकाच सुंदर मला रिस्पॉन्स भेटला. सगळ्यांनी खूप अप्रिशिएट केला. तर तुम्ही सांगा की तुम्हाला व्लॉग कसा वाटला आणि माझा इव्हेंट कसा झाला. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. पुढच्या व्लॉगसाठी सबस्क्राईब करा. बाय.